हे बघा पोलिसांना सस्पेंड, या अधिकाऱ्यांना फेकून मारले, दगड फेकून मारले, दगड फेक केली, असं आंदोलन केलं, दगड फेक केली आणि आता पण आंदोलन मोठा दगड तुम्ही देखील तुम्ही पोलिसांच्या संरक्षणामध्ये भाजपच्या गुंडांनी एक केलं आंदोलन, आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा ही आमची मागणी आहे. पोलीस अधिकारी पोलिसांबरोबर देखील हुज्जत करताय. पत्रकारांचे हल्ले झाले, पत्रकारांना दगड लागले, पत्रकारांच्या ही परंपरा नाही आणि आजच्या आजपर्यंत कधी झालं नाही. भारतीय जनता पार्टीने पोलिसांना हाताशी घालून या ठिकाणी गुंडगिरी केली आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीचं आंदोलन हे आजपर्यंत कधी झालेलं नाहीये. बिलकुल नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीने पुणे पोलिसांनी भाजपला संरक्षण दिलेलं आहे ते मुळात घाणेरडी गोष्ट. एखादं आंदोलन 10-15 मिनिटाच्या वर चालत नाही. पोलिसांनी जाणून बुजून मागची 2 तास भाजपला अशा प्रकारे आंदोलन करायला पाठिंबा दिलाय. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पत्रकारांच्यावर आणि कार्यकर्त्यांवर दगड होऊन चाललेल्या गाड्या फोडल्यात. अत्यंत घाणेरडा आणि आक्षेपार्ह बाब असं माझ्या सरकारला वाटतंय. असं आहे की काँग्रेसने आपल्या लोक स्वतःच्या कॅम्पसमध्ये आंदोलनाला प्रोटेस्ट केलं. यांनी जे चुकीचं केलं हे निश्चित या ठिकाणी भाजपचा या पुण्यात दहशतवाद वाढलाय हे या ठिकाणी आदर 100% पुणे पोलिसांची चूक आहे. पुणे पोलिसांनी या ठिकाणी भाजपला अभय दिले, संरक्षण दिले, म्हणून हा प्रकार घडला. मागची 2 तास झाले भाजपला या ठिकाणी तळ ठोकलेत, पण पोलिसांनी त्यांना मज्जाव केला नाही आणि उन्हात एक मुख्य रस्ता या ठिकाणी अडवून ठेवलाय. असा असताना पुणे पोलिसांचा प्रकार हा बेजबाबदार बनायचा आहे. मागचे 2 तास झाले 11 वाजल्यापासून आंदोलन चालू आहे आणि असं असताना पुणे पोलीस त्यांना संरक्षण देत आहे. त्यामुळे पुणे पोलीस आजच्या या सगळ्या घटनेला जबाबदार आहेत. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या 2 एक महिला कार्यकर्त्यांनी एका पुरुष कार्यकर्त्याचं डोकं फोडलंय. मागं मागं गाड्या फोडलेल्या आहेत. अशा प्रकारचा दहशतवाद आमच्या कॅम्पस मध्ये होतोय. हे या ठिकाणी आतमध्ये पोलिसांनी कोंडलं. पोलिसांनी दगडफेक होताना आमच्या कार्यकर्त्यांना ढकलून मागे नेलं आणि या ठिकाणी जे लोकमतची पत्रकार आणि 2-3 जे पत्रकार आहेत ते इथं बाईट घेत असताना त्यांच्यावर पण दगडफेक झालेली आहे. म्हणजे पोलिसांनी या सर्व गोष्टीला जबाबदार आहे. आजपर्यंत पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचा आणि ह्या घरी झालं नव्हतं आणि या घाणेरड्या प्रकारामध्ये पुण्याच्या महापौर सुद्धा या सगळ्या पोलिसांच्या उपस्थितीमध्ये संरक्षणामध्ये या सगळ्या प्रकरणात पुण्याच्या नवीन महापौर सुद्धा सहभागी आहेत. हे पुणेकरांचा दुर्दैव आहे. पुण्याच्या महापौरांनी कधीही आंदोलनात सहभाग घेतला नव्हता, पण आजच्या दगडफेक प्रकरणात सुद्धा पुण्याच्या महापौर होत्या. ही सध्या सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट आहे. अशा पुण्याच्या महापौरांचा सुद्धा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. पोलिसांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुंडांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यावर दगडफेक केली. काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी झाले. एवढंच नव्हे तर काँग्रेस भवनच्या आवारामध्ये लोकमत, वृत्तवाहिनी आणि इतर वर्तमानपत्राचे जे रिपोर्टर होते त्यांच्यावर सुद्धा दगडफेक केलेली आहे. आम्ही आमच्या गाड्या ज्या होत्या त्या गाड्यांच्या काचा फोडलेल्या भाजपच्या गुंडांनी आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आज हा जो काही प्रकार झालेला आहे. या गेले 50 वर्षामध्ये आम्ही अनेक आंदोलनं केली. पोलिसांच्या आशीर्वादाने, पाठिंब्याने इथपर्यंत गेटपर्यंत हे आंदोलक आले कसे. पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.